आपले आरोग्य आपली जबाबदारी। आरोग्य टिप्स, डॉक्टरांचे मार्गदर्शन, आजार, उपचार, योगा, व्यायाम, आरोग्य चाचण्यांची माहिती। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगलं आरोग्य नांदावं हीच सदिच्छा। ही शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्याकडून। आता भेटूया एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, डॉक्टर विद्या देशपांडे। मागील 45 वर्षापासून सोलापूरमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत आणि 1995 पासून योग साधना मंडळात दररोज योगाभ्यास करत आहेत। आज त्या 69 वर्षांच्या असूनही 100% फिट आहेत। ना बीपी ना शुगर। हे सगळं शक्य झालंय फक्त आणि फक्त दररोजच्या नियमित योगाभ्यासामुळे। चला तर मग ऐकूया या त्यांच्या तोंडूनच योगाने आयुष्य कसं बदलतं आणि निरोगी राहणं किती सोपं असतं। मी डॉक्टर विद्या देशपांडे, मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि गेली 45 वर्ष मी सोलापुरात प्रॅक्टिस करते। योग साधना मंडळ मी साधारण 1995 सालापासून जॉईन केलं होतं। आमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये माझं बैठं काम आहे आणि साधारणपणे 6-7 तास नुसतं खुर्चीवर बसून पेशंट बघायचे असतात। त्यामुळे हेल्थकडे दुर्लक्ष पण होतं आणि करिअर करण्याच्या नादामध्ये पण संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये पण हेल्थ नीट सांभाळली जात नव्हती। त्यासाठी मी योगा क्लास जॉईन केला होता। सकाळचा वेळ एक अर्धा-पाऊण तास वेळ आपण आपल्यासाठी 24 तासातनं काढून तिथे योगा करायचं एवढं एकच ध्येय ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे कंटिन्युअस योगा क्लास मी 95 पासून करते आहे। त्यामुळे बऱ्यापैकी आत्ता वयाच्या 69व्या वर्षी मी फिट आहे आणि गुडघे थोडेसे 69 हां 70 वर्ष 70 आली 70 असून फिट आहे, जोरदार आहे। फक्त गुडघे जरा त्रास देत आहेत, परंतु ते सुद्धा रोजच्या योगामुळे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत। ऑपरेशन सांगितलं होतं गुडघ्याचं, पण मी केलेलं नाही आहे आणि फक्त योगावरतीच त्याला बऱ्यापैकी चांगलं ठेवलेलं आहे। थोडंफार एजिंगनी जे काय डिजनरेशन झालं आहे तेवढं थोडंसं झालेलं आहे, त्याला काही उलटं जाता येणार नाही आहे। पण ही केवळ इतके वर्ष योगा केल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिकता प्रचंड मानसिक बळ या योगामुळे मिळतं आणि शरीर तर चांगलं राहतंच आसनांमुळे, पण मेन आहे ते मानसिक स्थिती। मेंटल स्ट्रेंथ असेल तर सगळंच होतं, शरीर मनाचं ऐकतंच आणि मन त्यामुळे चांगलं ठेवणं महत्त्वाचं आहे। या योगा क्लासमध्ये हेही आमचं केलं जातं आणि आम्ही प्रत्यक्ष मी आणि रोहिणी ह्याच्याकडे विशेष लक्ष देतो की प्रत्येक येणाऱ्या महिलेची मानसिक स्थिती पण उंचावली पाहिजे आणि तिच्यामध्ये मानसिक बळ पण आलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि माझी मैत्रीण तर खूप डेडिकेटेड प्रयत्न करते सगळं, त्याला जेवढा आम्हाला हातभार लावता येतो माझ्या व्यवसायातनं तेवढा मी पण लावते आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की आपण सर्वजण भारतातले सुदृढ राहावेत, आरोग्य संपन्न राहावेत। नमस्कार।